नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नामधारी सीड्स प्रतिनिधी सकाराम पांढरे. मी जळगाव एरिया बघतो. आज आपण दादांच्या प्लॉटवरती आलो आहे, उपखेड या गावामध्ये. दादांनी त्यांच्या शेतामध्ये KUK9 हे काकडी वाण लागवड केलेलं आहे नामधारी सीडचं. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना हे वाण कसं वाटलं. दादा नमस्कार साहेब. तुमचं पूर्ण नाव, गाव आणि मोबाईल नंबर आणि ही काकडी कुठली लागवड केली, कशी वाटली याचा परिचय द्या थोडं. ज्ञानेश्वर रामदास देसले हे माझं पूर्ण नाव आहे. तुमचा मोबाईल नंबर 7972 69 92 93 हा माझा मोबाईल नंबर आहे. गाव उपखेडे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. बरं, तुम्ही हे काकडी कुठली लागवड केली तुमच्या शेतामध्ये? ही KUK9 काकडी लावलेली आहे. बरं, लागवड तारीख काय आहे त्याची? 3 डिसेंबर. ओके. बरं, कसं वाटलं हे वाण? तुम्ही हे पॉली हाऊस कधी किती तारखेला केलं? जवळजवळ आता याला 4 वर्ष झालेले आहेत साहेब. 4 वर्षापासून काकडी लागवड करता तुम्ही? 4 वर्षापासून मी काकडीचंच पीक घेत आलोय. आतापर्यंत दुसरं शिमला वगैरे कुठलंच पीक घेतलेलं नाही. बरं, कसं वाटलं हे वाण? हे काकडी सगळ्यात महत्त्वाचं की उत्पन्न द्यायला पण चांगलं आहे आणि बाकीच्या गोष्टी माणसं बळ हे ते त्याच्यामुळे एकदम सोपं पीक आहे बरं, सगळ्यात आणि ॲव्हरेज एकदम चांगलं देतं ते. बरं, तुम्ही इतर दुसरी पण काकडी घेतली का हीच घेतली? नाही, आतापर्यंत आपण हीच घेतलेली आहे आणि माझ्या जवळपासचे जेवढे पण शेणनेट आहेत बरं, तेवढ्यांनी पण हीच काकडी लागवड केलेली आहे. आतापर्यंत 7 ते 8 शेणनेट आहेत. आज रोजी त्यांची पण माझी आणि त्यांची एकाच दिवशीची लागवड आहे. ओके. बरं, इतर शेतकऱ्यांनी ही काकडी लागवड करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे? नाही, केली होती त्यांनी. बरं, त्यांनी केल्यानंतर म्हणजे जेव्हा त्यांना अनुभव आला त्या दिवसापासून त्यांनी हीच लागवड करायला सुरुवात केलेली आहे. ओके. धन्यवाद दादा.